आज दुपारच्या जेवणात बनवूया मस्त खमंग खुसखुशीत असा लौकीचा पराठा. आता लौकी कोणीच खायला तयार नसतं, सगळेच नाक मुरडतात. तर अशा प्रकारे हा लौकीचा पराठा बनवा आणि बघा किती मस्त झालाय. चवीला अगदी मस्त लागतो आणि सोबतच मी बनवलेला आहे टमाटरचा ठेचा. असा हा ठेचा बनवा, भाकरी सोबत खा, पराठ्या सोबत खा, मस्त लागतो. चला तर आपण रेसिपी करूया. तर इथे मी घेतले एक लौकी. तर लौकी मोठी आहे, एवढी आपल्याला गरज नाहीये. तर त्याचे मी आता करणार आहे 2 तुकडे आणि त्यातली अर्धी आपण तेवढी वापरायची, अर्धी ठेवून द्यायची. तर आता याची आपण साल काढून घेऊया. तर याचे पण साल काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे पराठा बनवा. मुलांना कळणार नाही की हा लौकीचा पराठा आहे, चवीला अगदी मस्त लागतो. तर इथे मी साल काढून घेतले, नंतर एकदा स्वच्छ धुवून घेतले आणि धुतल्यानंतर आता आपण याला किसून घेऊया. तर किसणीच्या कुठल्याही साईडने तुम्ही किसू शकता, मोठा मोठा किंवा छोटा. मी मोठ्या साईडने किसलंय. तर इथे आपण लौकी पूर्ण किसून घेऊया. तर इथे बघा, मी लौकी पूर्ण किसून घेतलेली आहे आणि मोठ्या साईडनेच किसलेली आहे. तर आता एक थोडासा आपण मसाला बनवून घेऊया. तर इथे मी घेतलाय लसूण, अद्रक आणि मिरच्या घ्यायच्या. मिरच्या थोड्याशा जास्त घ्यायच्या आणि नंतर मी त्यात घातलेलं आहे अर्धा चमचा जिरं. तर पाणी न घालता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आणि हे जाडसरच बारीक करायचं, त्यात पाणी घालायचं नाही आणि हे लौकीमध्ये आपण ऍड करायचं आणि यानेच आपले पराठे मस्त टेस्टी होतील. नंतर यात काही मसाले आपण ऍड करायचे. तर अर्धा चमचा मी घेतलाय धणे पावडर, थोडंसं हिंग घातलेलं आहे. नंतर त्यात आपण घालायचं लाल तिखट, थोडीशी हळद घालायची. नंतर आपण त्यात घातली मी कसुरी मेथी, हाताने थोडंसं त्याला बारीक करून घ्यायचं. नंतर छोटे 2 चमचे मी दही घेतलंय, याने पराठ्याला मस्त चव येते. नक्की तुम्ही एकदा वापरा. 2 चमचे दही घ्यायचं. नंतर तीळ घालायचे, पांढरे तीळ. याने सुद्धा आपले पराठे दिसायला मस्त दिसतात, चवीलाही छान लागतात. नंतर मी घातलाय अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर घातली बारीक कापलेली. आता हे सर्व सुरुवातीला आपण मिक्स करून घ्यायचं लौकीमध्ये. लौकीचं पाणी काढलेलं नाहीये, तशीच घेतलेली आहे आणि यात मी मीठ घातलेलं नाहीये. तर एकदा हे सर्व मसाले लौकीमध्ये मिक्स करून घ्यायचे. नंतर आपण यात पीठ घालायचं. तर इथे मी 2 वाटी पीठ घातलंय. नंतर लागलं तर परत आपण यात ऍड करूया. आता मी यात घातलंय मीठ. मीठ घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. आता लौकीतलं आपण पाणी काढलेलं नाही, त्यामुळे पिठाचं प्रमाण थोडंसं जास्त लागेल आणि पीठ हे घट्ट मळायचं, अगदी सैलसर मळायचं नाही, कारण लौकी आहे, पाणी भरपूर असतं. थोडा वेळ ठेवलं की हे लगेच थोडं पातळ व्हायला लागतं. तर इथे बघा, पीठ मी घट्टच मळलेलं आहे आणि आता आपण बनवूया ठेचा. तर अर्धा वाटी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे भाजून घ्यायचे, गॅस मिडियम ठेवायचे, मिडियम गॅसवर शेंगदाणे भाजायचे. तर इथे बघा, शेंगदाणे भाजल्या गेले, साल निघायला लागलेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया आणि त्याच पॅन मध्ये भाजलेत मी मिरच्या. तर एक 8-10 मिरच्या घेतलेल्या आहेत. या जरा तिखट आहेत, कमी तिखटाच्या घेतल्या तरीही चालेल. मिरच्यांना हलकेसे डाग आले की थोडंसं त्यात तेल घालायचं. एकदा परत ते थोडंसं हलवून घ्यायचं. नंतर आपण यात घालायचं लसूण. तर लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं, कारण ठेचा म्हटलं की लसूण थोडं जास्त लागतं. एकदा हे परतून घेऊया आणि इथे बघा, लसणाला सुद्धा हलकेसे डाग आलेले आहेत. इथपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचंय. अर्धा चमचा मी घातलंय जिरं. गॅस बंद केली आहे आणि मिरची आणि लसूण बघा किती मस्त अशा भाजल्या गेल्यात. हे सुद्धा आपण काढून घेऊया. तर त्याच पॅन मध्ये मी 2 छोटे टमाटर घेतले. 2 छोटे टमाटर किंवा एक मोठा टमाटर घेतला तरीही चालेल. हा सुद्धा हलकासा आपल्याला नरम करायचा. गॅस कमी करायची नाही, मिडियम गॅसवर करायचं. गरज वाटली तर थोडंसं तेल सुद्धा तुम्ही आता ऍड करू शकता. झाकून ठेवायचं 1 ते 1.5 मिनिट आणि इथे बघा, टमाटर पण आपला नरम झालेला आहे आणि आता याला सुद्धा आपण काढून घेऊया आणि हलकंसं थंड करून घेऊया. तर इथे मी सर्व साहित्य थंड करून घेतलेले आहेत. शेंगदाण्याचे साल सुद्धा काढून घेतलेले आहेत. तर इथे मी घेतलाय खलबत्ता. आता हे खलबत्त्यात आपण ठेचा बनवणार आहोत, चवीला मस्त लागतं. तर खलबत्ता थोडा छोटा आहे, त्यामुळे 2दा मी हे बारीक करून घेणार आहे. तर यात मिरची, शेंगदाणे, थोडीशी कोथिंबीर, लसूण सर्व घालायचं आणि मस्त असं ठेचून घ्यायचा खलबत्त्यात. आणि असा ठेचलेला जो ठेचा असतो ना, तो चवीला मस्त लागतो, चव छान येते. मग आता नसेल तर काय करायचं, मग सर्व हे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि अगदी 1 सेकंद असं फिरवायचं. 1 सेकंद म्हणजे मिक्सर सुरू बंद करून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. मिक्सरमध्ये जर कराल तर अगदी त्याची पेस्ट करायची नाही, हलकंसं जाडसरच ठेवायचं. तर इथे बघा, मी मस्त असा ठेचा बारीक करून घेतलेला आहे आणि असे सगळे तुकडे असे दिसायला हवे, अगदी याची पेस्ट करायची नाही आणि मस्त लागतो हा ठेचा. थोडीशी वरून कोथिंबीर घातलेली आहे
आणि इथे आपला टमाटरचा ठेचा मस्त झालेला आहे. भाकरी सोबत खूप छान लागतो आणि लौकीच्या पराठ्यासोबत तर अगदी एक नंबर लागतो. तर इथे पीठ बघूया. पीठ सुद्धा आपलं मस्त असं मुरल्या गेलेलं आहे. हलकंसं नरम आलंय बघू शकता. तर आता बोटांना थोडंसं तेल लावायचं. पिठाचा एक गोळा घ्यायचा. जसं आपण चपाती करता घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा, कारण आपण पराठे करतोय. तर यावर थोडंसं कोरडं पीठ लावायचं. आता पीठ लावताना काय होतंय, लौकीचा पराठा आहे, पीठ लगेच नरम येतं, त्यामुळे पीठ थोडं याला जास्त लागेल. तर सुरुवातीला आपण याची चपाती लाटून घेऊया. त्यानंतर वरनं थोडंसं आपण तेल लावायचं. तेल पसरून घ्यायचं पूर्ण चपातीवर. नंतर वरनं थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि याला फोल्ड करून घ्यायचं आपण. दुसऱ्या साईडने सुद्धा थोडंसं तेल लावायचं आणि कोरडं पीठ टाकायचं आणि फोल्ड करून घ्यायचं. तर आता तुम्हाला पराठे कसे हवे, गोल, त्रिकोणी, चौकोनी जसे हवे तसे तुम्ही करू शकता. गोल केले तरीही चालेल, त्रिकोणी केले तरीही चालेल. चवीत काही फरक पडणार नाही. तर आता आपण हा पराठा लाटून घेऊया आणि थोडासा जाडच ठेवायचा. अगदी पातळ करायचं नाही, म्हणजे जसं आपण चपाती करतो ना तसं करायचं नाही, थोडासा जाड ठेवायचा. आणि इतके मसाले आपण या पराठ्यामध्ये घातले आहेत ना, खूप टेस्टी होतो हा पराठा. असा पराठा तुम्ही प्रवासात नेऊ शकता. कधी मुलांच्या टिफिन मध्ये पण देऊ शकता, कारण मुलं लौकी अजिबात खात नाही. तर असे पराठे बनवून दिले ना तुम्ही तर त्यांना कळणार नाही की या पराठ्यात लौकी आहे. टेस्टी टिफिन होईल, हेल्दी होईल. तर आता 1.5 मिनिट एक साईडनी करून असा भाजून घ्यायचा. वरनं तेल, तूप, बटर जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही वापरू शकता. तर दोन्ही साईडनी अलट पलट करून मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा हा पराठा आणि काढून घ्यायचा. हलकासा थोडा डार्क रंग येतपर्यंत भाजायचा, म्हणजे चवीला अगदी छान लागतं. मीडियम गॅसवर भाजायचं, म्हणजे आतपर्यंत लौकी सुद्धा छान अशी शिजल्या जाईल. तर इथे पराठे आपले तयार आहेत आणि मस्त टमाटरचा ठेचा तयार आहे. सोबत दही आहे, कांदा आहे, मिरची आहे. यापेक्षा अजून चांगलं जेवण काय असू शकतं. आणि इथे पराठा बघा, लौकी सुद्धा आतपर्यंत मस्त अशी शिजल्या गेलेली आहे. किती अगदी टेस्टी आणि हेल्दी असा पराठा झालाय, सोबत टमाटरचा ठेचा. चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा.